मी आशिष मी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, आज आपला हा जो भाग आहे तो आई विशेष भाग असणार आहे, कारण 1 डिसेंबर पासून रोज रात्री 9:30 वाजता सर मराठीवर एक नवीन मालिका सुरू होते, ज्या मालिकेचं नाव आहे मी संसार माझा रेखिते। आणि त्यामुळे आजच्या या भागामध्ये आपण एका मायलेकीला आपण आमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि अर्थात खेळ पण खेळणार आहोत, कारण त्या खेळातूनच होणार आहे हुकुमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती। त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करत आहोत, ज्या खेळासाठी आपल्याला हव्या 10 ताईंनो या पटापटा लवकर इथं या। आणि आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झाल्यात माझ्या या 10 ताई। खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकी आता 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई होणार आहेत बाद। हसली ती फसली हे, हसली ती फसली हे। खेळाचं नाव काय? हसली ती फसली हे। ठीक आहे, हरकत नाही। हा, खेळाचं नाव काय? हसली ती फसली हे। अरे बापरे, हो बरोबर, ठीक आहे, हरकत नाही। नाव कळलेलं आहे तुम्हाला, ओके। तर आता हा खेळ कसा खेळायचा तुम्हाला मी सांगतो। इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना जागेवरती नृत्य सादर करायचं आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे, ओके। जी ताई हसेल, हलेल, डोळे मिचकवेल, तिची नजर खाली असेल किंवा जी ताई अशी सरळ उभी राहील ती ताई बाद, ओके। हा, सुरू करूया सगळ्या ताई, ओके चलो रेडी। आणि त्यासाठी म्युझिक प्लीज। क्या बात है, व्हेरी गुड। एवढंच करायचं अरे बापरे, क्या बात आहे। क्या बात है, ये बात क्या बात है। अरे बापरे, ओहो क्या बात है। स्टॅच्यू आता हसली आणि फसली ताई तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते, ओके। ही पण हसलेली आहे, ही पण ताई बाद झालेली आहे, ताई तू बसू शकते। ताई कसं वाटते? छान वाटतं, छान वाटतं आणि तू बाद झालेली आहेस त्यामुळे तू बसू शकते, कशाला बोललीस तू? व्हेरी गुड। हात हलतोय ताई, अरे बापरे, स्टेप तर केली इतकी नाचायची, आता पुढच्या वेळेस उभं राहावं लागणार आहे काय माहिती। ताई डोळे विचकवले, साडी तू बाद झालेली आहे। ओ ताई तू पण बाद झालेली आहे, तुला सांगितलं होतं की नजर खाली ठेवायची नाही, सो सॉरी, तू बसू शकते, ओके। आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झाले आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे। एक जोरदार टाळ्या होऊन 5 ताई गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये। हा, आता ग बाई, अगं हल, हला 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 हला, व्हेरी गुड। खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं, खूप खूप अभिनंदन। कसं वाटतंय?
खूप छान वाटतंय असं, म्हणजे छान शब्दात वाटतंय. सांगू नाही शकत. पण एकदम असं माहेरी आल्यासारखं हा, वाटतं. माहेरी आल्यासारखं वाटतंय आणि मन मोकळं खेळासारखं पण मला वाटतंय. म्हणजे असं मला दडपण नाही जास्त आलेलं. हा, तीच तर गंमत आहे आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमाची. बरोबर. हा, ताई तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय आणि खेळ म्हटलं तर मला आवडतंच तसं. तब्येत कशी असली तरी खेळायचा मजा तो लहानपणी, मन लहान आहे ना. या बात आहे, ऐसा खेळायचं, टाळ्या पाहिजे खेळत त्याच्यावरती. राहायचं. हा, तब्येत कशी पण असली. कशी हे बघ, असली. आपण खात्या पित्या घरातले आहोत. हो, ते तर आहे. कोणी काही बोलू. हो, है आणि की मला खेळ आवडतं. आज मला इथे खेळायला वेळेला मला खूप आनंद होतोय. हो ना, क्या बात आहे. तुला सुद्धा शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा या खेळासाठी. कारण तुमच्यापैकी आता 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके, हा, आपल्या या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर, खेळाचं नाव काय ताई? सासर माहेर, अरे बापरे, हा पण सासर माहेर. अरे बापरे. ओके, हा एकदा हा ताई तू करून दाखव. सासर माहेर, सासर माहेर. किती छान आहे की नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. हा खेळ तुम्हाला सांगतो. आता आपण आहोत सासरी. हा, माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायचे, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायचे. हा खेळ माहिती आहे आपल्याला, आपण लहानपणापासून खेळत आलेलो. ओके, रेडी? तयार आहेत ना सगळ्या? ओके. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. अरे मला केवढा धक्का दिला. हा, स्वतः आऊट होते होते मला पण पाडते तिथं मागे. इथं ये, इथं ये. जी काय डायरेक्ट गेली बाहेर निघून. तुम्ही सासर म्हणाला तर मला घाई होती की मी माहेरमध्ये जायचं की सासरमध्ये थांबायचं. एक पाय बाहेर एक आत होता. मग मी स्वतः बाद झाली म्हणून मी स्वतः चालली. Very good. पण तुम्हाला वैयक्तिक कुठे आवडतो, सासरी की माहेरी? ऍक्च्युली मला सासरी आवडतं, हा, मग सासर म्हटलं तर आऊट झालात तुम्ही. म्हणूनच सासरी राहिली ना, माहेरात गेली नाही मी. ओके. सहसा वर्षामध्ये 2-3दाच जाते, जास्त नाही जात. झालं नशीब. पण आता तू ताई बाद झालेली आहे, त्यामुळे तू तिथे बसू शकते. खूप खूप अभिनंदन, ताई बाद झालेली आहेस तू. रेडी? माहेर, सासर, सासर. नाही पण तुमचा हात टेकवला ना तुम्ही, हात टेकवला. हा खेळ ताई, त्यामुळे तुम्ही बाद झालेले आहात. तू ताई आणि तू ताई दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत. तुम्ही समोर बसू शकता. आणि खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईंचं, तुम्ही गेलेले आहात आपल्या शेवटच्या खेळाकडे. पण मला ताई तुला विचारायचंय, आपला हा आई विशेष भाग आहे, काय सांगशील तू तुझ्या आईबद्दल? आईबद्दल मी आता काय सांगू तुम्हाला, म्हणजे मनामध्ये असं आईबद्दल काही सांगायचं त्यासाठी शब्द पण थोकडे आहेत. मला माझ्या आईच्याबद्दल खूप काही सांगा वाटतं, पण आता मी फक्त थोडक्यात सांगते की आई जर माझ्या आयुष्यामध्ये आहे तेव्हा मी इथं उभी आहे. बरोबर. जर आई नसते तर मी ह्या ठिकाणी आहे हे शक्य नसलं असतं, असं मला तर वैयक्तिक वाटतं. आणि माझ्या आईने मला पदोपदी सांगितलं की जे गोड गोड जग आपण घरामध्ये जोपर्यंत राहतो ते जग बाहेरचं जग तसं नाही, ते सगळ्यात विपरीत जग आहे. बरोबर. पण हे जे घरातलं जग आहे हे तुझ्या आयुष्याला सदैव पुरणार नाही. तुला घराबाहेर पडावंच लागेल. त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुला भेटतील, त्यावेळेस तू कशी वागशील त्यांच्यासोबत. आणि वेळ प्रसंगी, म्हणजे आता माझे वडील पोलीसमध्ये होते त्यामुळे ते घराबाहेर असायचे, तर माझी आई शिकलेली नव्हती, पण तिनं इतकं चांगलं हँडल केलं आम्हाला. कठीण परिस्थितीमध्ये पण तिनं आमचं जसं तिनं स्टँड घेतला आणि सगळं व्यवस्थित घर हँडल केलं आतापर्यंत, तर मला तिचा अभिमान आहे. वा वा. आणि मला असं वाटतं की तिच्यासारखंच मी पण बनावं. वा ताई, खूप छान. ताई तुझं नाव सांग बरं. आसावरी निखिल शिर्के. एक मला फक्त विचारायचं की माहेरचा उंबरठा ओलांडून तू सासरी गेलीस आणि आता 10 वर्ष झालेली आहे, किती मिस करतेस आईला? खूप जास्त. काय अशी एखादी गोष्ट तुला ते सांगावीशी वाटते? माझी म्हणजे मम्मी मला खूप सपोर्ट करते सगळ्या गोष्टीमध्ये. आज मी जे काही आहे ते माझ्या आईवडिलांमुळेच आहे आणि सगळ्या बाबतीत सपोर्ट तिचा असतो. म्हणजे आता पण मी जे काही करते टिफिन सर्व्हिस वगैरे त्याच्यात पण मला तिचा नेहमी हातभार असतो.
तर आमच्यासाठी खूप त्यांनी स्ट्रगल केलेलं आहे. शिलाई मशीन, लहान मुलांचे कपडे वगैरे सगळं शिवणं, ओके. सगळे डायपर्स वगैरे सगळं ते करायचे घरी, शिवायचे नॅपकिन्स. आणि मग त्याच्यानंतरला तिने जिममध्ये पण रिसेप्शनवर जॉब वगैरे केला. अच्छा. आणि मग तिची इच्छा होती की माझ्या एका मुलीने जिम ट्रेनर व्हावं. ओके. मग ती इच्छा ती पण पूर्ण केली आणि जिम ट्रेनर पण होते मी. आणि मग त्याच्यानंतरला योगाचा पण कोर्स करून योगा ट्रेनर पण झाले. आणि आता फुल लाईनमध्ये आहे. म्हणजे हां, म्हणजे ते पण मम्मी पप्पांचंच पावलावर पाऊल टाकूनच आज मी ते पुढे चालवत आहे, कंटिन्यू करते. मी आमंत्रित करतो आईला. पण या संपूर्ण प्रवासामध्ये माझे कष्ट आईने घेतलेत, काय पद्धतीने आईने सगळे कष्ट केलेत, मला आईंना विचारायचं आहे. कारण तू बोलत असताना तो सगळा प्रवास आईंच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि म्हणूनच ते डोळे पाणावलेत. मला आईंना विचारायचं आहे. आई, तुमचं एकदा नाव सांगा. संगीता सुशील मर्चंडे. तुमचा हा प्रवास किंवा तुमची ही जी गोष्ट आहे ना, ती एक प्रेरणा देणारी असते, एक इन्स्पिरेशन असतं. सो आम्हाला असं वाटतं की तो लोकांसमोर आला पाहिजे. काय सांगाल तुम्ही? एक तर माझं लहान वयात लग्न झालं. 4 मुलं मला वयाच्या 24 वर्षात झाली. लग्न झाल्यापासून मी मेहनत करते, नवऱ्याच्या जोडीला जोड देऊन जेवढं करता येईल तेवढं करते, अजूनही करते. मुलांना कसली कमी पडून दिली नाही. आणि मग नंतर वयाच्या 35 वर्षामध्ये सासूने मला म्हणजे BMCची नोकरी दिली. ते करूनही मी बाहेर प्रायव्हेट कामं करत होते आणि अजूनही करते. म्हणजे अजूनही तुम्ही नोकरी करून तुम्ही या सगळ्या गोष्टी करता? मुलांना अजूनही हातभार लावते मी. फक्त मुलांचं सुख आम्हाला पाहिजे, बस, बाकी काही नाही. मुली सुखी तर आई वडील. काय असा एखादा प्रसंग तुम्हाला इथे सांगावा असं वाटतं की तो त्या प्रसंगातून तुम्ही पुन्हा एकदा उभ्या राहिलात? आणि एक प्रसंग म्हणजे कसं, माझं ॲक्च्युली मीरा रोडला घर होतं स्वतःचं. तर तिथेच मुलींची लग्न झाली, बालणपणं झाली तिकडे. आणि नंतरला मुलींचं लग्न ठरली आणि मुलगा अचानक माझा आजारी पडला. रात्री झोपला ना तर सकाळी उठला तर त्याला उठायलाच झालं नाही. म्हणजे कमरेपासून आदू झाला अचानक. त्याला खूप खर्च केला आम्ही. आता व्यवस्थित आहे, आता बरा आहे, चांगला बरा आहे बऱ्यापैकी. तो प्रसंग आमच्यासाठी खूप म्हणजे दुःखाचा होता. म्हणजे आम्ही खूप रडून टाकलं होतं त्या मुलाला. म्हणजे आशाच सोडली होती की हा म्हणजे हातातून जाईल. आम्हाला जेवढं शक्य झालं ना तेवढं आम्ही त्याला खर्च केला. माझ्याकडे खूप दागिने होते, त्या मुलासाठी मी सर्व दागिने वगैरे हे केले. घर सुद्धा विकलं. म्हणजे शून्यातून विश्व उभं केलं, पुन्हा शून्य झाला, पुन्हा उभं केलं, पुन्हा झालं, आता तिसऱ्यांदा मी उभं केलं. पण ही जी जिद्द आहे ना तुमची आई, किंवा पुन्हा नव्याने पुन्हा उभं राहायचं आपल्याला, पुन्हा आणि पुन्हा तो सगळं डोलारा उभा करायचं आहे, आपल्या मुलांकडे बघायचं आहे. मला जस्ट विचारायचं की ही ताकद म्हणा किंवा ही जी एनर्जी म्हणतो ही कुठून येते, म्हणजे कुठून आली, काय असं ते बळ होतं? जोडीदाराने अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत साथ देतात. त्यांच्या साथीने आजपर्यंत मी इथवर आहे. सर्व व्यवस्थित आहे आता. ओके. हो. काय सांगशील तू ताईबद्दल? तिच्याबद्दल काय सांगशील तू? तिच्याबद्दल अपेक्षा भरपूर होत्या आमच्या, पण लव्ह मॅरेज केलं तिने आमच्या मनाविरुद्ध. तेव्हा नव्हत्या आमची, म्हणजे नाव होती पप्पांची, आमची नाव होती, पण ती ऐकली नाही. आणि मग आता म्हणजे ज्या मुलीने कष्ट नाही केलेले ते आता नवऱ्या घरी जाऊन त्यांना कष्ट करावे लागतात. आणि ते आम्हाला त्याचा त्रास होतो ते बघताना. आज कसं जे नवऱ्याचं सुख ज्या मुलींना हवे ना ते नाही पाहिजे तसं हाय. बाकी व्यवस्थित आहे सर्व, पण जे सुख पाहिजे ना ते नाही आहे. जे आई वडिलांना पाहिजे, म्हणजे मुलं आमच्या अशी राहिली पाहिजे, आम्ही राहतो तसं आमच्या मुलांनी पण राहिलं पाहिजे. तसं नाही. मेहनत करतात, लात मारतील तिथे पाणी काढतील, अशा आमच्यासारख्या आमच्या मुलंही मेहनती आहेत. ओके. खूप खडतर प्रवास आहे आई तुमचा, आणि ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःला पुन्हा 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 उभं केलंय त्यासाठी खरंच तुमचं कौतुक आहे. आणि ही एक फक्त आईच करू शकते. मला आता ताईला असं विचारायचं आहे की आता आईनी ज्या पद्धतीचा कष्ट घेतलेले आहेत किंवा ज्या पद्धतीचा एक स्ट्रगल म्हणतो ना आपण, तो करत करत आज तुम्हाला सेटल केलेलं आहे किंवा तुम्हाला मोठं केलं, स्वतःचा संसार उभा केला तितकंच सक्षमपणे. आईची अशी कुठली एक प्राऊड मुवमेंट तुला असं वाटते की ती
ती आईच माझी करू शकते किंवा जगातली कुठलीच आई करू शकत नाही? म्हणजे आमच्यासाठी तिने खूप स्ट्रगल केलं आणि अजून पण करते. म्हणजे ती अजून पण एवढी स्ट्रगल करते, त्याच्यासाठी खूप प्राऊड वाटतं. म्हणजे सगळेजण बोलतात की अजून पण तुझी मम्मी एवढं कसं काम करू शकते किंवा करते अजून पण. कारण कारीगर नसला की सँडविच वगैरे पण ती स्वतः बनवते. वा, अशी कुठली म्हणजे असं कुठला प्रसंग आयुष्यात घडलाय की ज्यामुळे तुला असं वाटतं की माझ्या आयुष्यातली खूप आईबद्दलची प्राऊड मोमेंट होते आणि म्हणून मला माझ्या आईचा खूप अभिमान आहे? म्हणजे जसं माझ्या मम्मीने आता सांगितलं की लव्ह मॅरेज लग्न मी केलं, तर त्याच्यासाठी माझ्या घरच्यांचा विरोध होता. पण तरीसुद्धा मी बोलले की मी माझा निर्णय घेतला तर मी ठाम राहीन आणि जे काय असेल माझ्या पुढे माझं लाईफ त्याला मी सामोरी जायला तयार आहे. कारण त्यांचे माझ्यावर चांगले संस्कार आहेत म्हणून आज मी त्या फॅमिलीमध्ये व्यवस्थित राहते, सगळं काही करून दाखवते. आणि तरी पण ते मला खूप सपोर्ट करतात. त्यांचा विरोध असून पण मी लग्न केलं आणि तरी माझ्या पाठीशी माझी आई अजूनपर्यंत खंबीरपणे उभी आहे. त्याचं मला खूप प्राऊड फील होतं. जरी माझा नवरा तिचा जावई असला तरी ती त्याला मुलासारखंच ट्रीट करते. वा, माहिती सगळ्यांना सांगते की हा माझा मुलगा आहे. वा, आणि त्यासाठी आईचं मन मोठं असावंच लागतं आणि ते प्रत्येक आईचं असतं. छान वाटलं आज तुम्हाला दोघींशी बोलून. ताई, तुला कसं वाटलं आज? मनातलं व्यक्त झालीस, बोललीस? खूप छान वाटलं. माझा पण हा पहिलाच अनुभव स्टेजवर आणि माईक हातात घेऊन बोलायचा. त्याच्यामुळे थोडी भीती होती, पण आता जरा रिलॅक्स वाटते. पण ताई, सगळ्यांची स्वप्न पूर्ण करता करता आपलं स्वप्न कुठेतरी पूर्ण होत नाही किंवा ते स्वप्न बाजूला ठेवले ह्याची खंत कुठेतरी वाटत होती. पण 5-10 वर्ष असे गेले माझे. पण आता काही नाही, आता रिलॅक्स आहे. पुन्हा मी सर्व उभारलं ना, आता काही वाटत नाही मला खंत. आता बस अजून मला 6 वर्ष सर्व्हिसला आहेत. 6 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाल्यावर माझे मिस्टर आणि मी एन्जॉय करणार. 6 वर्ष आहेत आमचं, ते सर्व राहून गेलं आहे मुलांच्या ह्याच्यामध्ये. पण हे तुमचं स्वप्न आणि ही इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण हो आणि तुमचं पुढचं आयुष्य छान निरोगी आणि सुखाचं आनंदाचं जाऊ, हीच मी स्वामींच्याकडे प्रार्थना करतो. म्हणजे आई आणि लेकीच्या या म्हणतो ना एक भावनिक चर्चेनंतर खरं तर एक दोघींमध्ये एक छानशी मिठी झालीच पाहिजे. माई माऊलीची माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया. पण ताई, तुम्ही इथे आलात आजच्या आपल्या या भागामध्ये आणि आपला आई विशेष भाग आहे, त्यामुळे आज आम्हाला असं वाटतं आणि आपलं 16 सख्यांचा कार्यक्रम कसा माहिती नाही की ते माहेरवाशिणी असतात. ज्या ताई येतात त्या माहेरवाशिणी माहेरी येतात. त्यामुळे तुम्ही दोघी तुमच्या माहेरी इथे आलेल्या आहात. तर मी आईला फक्त विनंती करणार आहे की आई, ताईची ओटी भरायची. आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईंचं. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. कसं वाटते शेवटच्या खेळात आली आहेस? छान वाटते की नाही? आता हुकमाची राणी व्हायचंय. हा, चला तर मग सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच ग. टाईटलं कळले खेळाचं नाव? अच्छा. तर आता हा खेळ असा आहे की मी 1, 2, 3 म्हणणार आहे. 1, 2, 3 म्हटल्यानंतर हे तुमच्यासमोर जे पेपर कप आहे ते पेपर कप एकात एक आहे, बरोबर? ते काढायचे आणि पिरॅमिड तयार करायचे. सगळ्यात वरती 1 कप पाहिजे आणि त्याच्या खाली 2 कप आले पाहिजे. आता खाली किती कप लावायचे हे तुमच्यावरती, ते तुम्ही ठरवायचे. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई हे पिरॅमिड तयार करेल ती असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, हा, आणि वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. चला तर सुरू करूया आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1, 2, 3. नीट बघा कपात कप आहेत का? नीट बघा. हे कोण वापरणार? सगळे पेपर कप वापरायचे. व्हेरी गुड. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. नीट बघा. करू शकताय.
हा लवकर 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 उचलायचे, वेळ आहे अजून, लवकर वेळ आहेत अजून. हा शबाश शबाश. ओके हा नाही नाही नीट बघा अजून. ओके ओके बरोबर आहे. हा व्हेरी गुड. आहेत आहे कप आहे, नीट बघा. नाही नाही व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त खूप छान. ओके लवकर लवकर पुढे पडलेले आहेत का? ओके लवकर हात वरती करायचे, हात वरती करायचे. ओके आणि निर्णय तुमच्या समोर आहे. अगदी अटीतटीचा असा हा खेळ झालेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कळत होतं कुठली ताई विजेती होणार आहे, पण कमीत कमी वेळेमध्ये ज्या ताईने पिरॅमिड रचलेला आहे ती ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? मजा आली खेळायला. असं माहिती नव्हतं की उपविजेता विजेता होईल मी, असं काय मला त्या अनुषंगाने मी खेळले नाही. फक्त मला खेळावंसं वाटत होतं. म्हणजे लहानपणी आपण जसं खेळतो तसं आता खेळायला काही मिळत नाही जास्त. संधी आली ती सोडायची नाही, म्हणून पार्टिसिपेट केलं. आणि उपविजेता ठीक आहे चालेल, काय हरकत नाही, पण मजा तर आली ना. वा ताई खूप छान वाटलं. पण आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो नक्की. भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा बसा ग. ठीक आहे बाई हरकत नाही. खूप खूप अभिनंदन तुझं पुन्हा एकदा. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे आसावरी ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई हुकुमाची राणी झाली? छान वाटतंय. खूप छान वाटतं. म्हणजे अपेक्षा नव्हती की इथे येऊन मी विनर होईन. अच्छा पण कसं वाटलं? हा आई विशेष भाग होता आपला आणि त्यात आज हा सन्मान पण मिळाला. हुकुमाची राणी झालीस, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय आणि मला मनातल्या गोष्टी एक्सपोज करता आल्या, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. वा ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. ओके सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसा वाटला तुम्हाला आजचा हा आई विशेष भाग? मंडळी येत्या 1 डिसेंबर पासून रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सर मराठीवरती एक नवीन मालिका सुरू होते. ज्या मालिकेचं नाव आहे मी संसार माझा रेखिते. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्या.